नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तहसील कार्यालयात 15 ते 20 वर्षांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदारांसमोर तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली असून तरुण आदिवासी युवक बोलू लागलाय. शिक्षणाचा प्रभाव असून अन्यायाविरुद्ध लढण्याची संविधानाने दिलेली ताकद मिळाली आहे. या जनता दरबारात अनेक तक्रारींचा पाऊस पडला असून अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. सुरगाणा तहसील कार्यालयात जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी दिनांक 21 मार्च रोजी तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा अर्थात जनता दरबार भरवण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जेपी गावित, आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश, तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक राहुल मोरे, गटविकास अधिकारी महेश पोतदार, गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, आदिवासी सेवक चिंतामण गावित, राजू पवार, गोपाळ धूम, मोहन गांगुर्डे, सावळीराम पवार, एनडी गावित आदी उपस्थित होते. सुरगाणा तालुक्यात तब्बल 20 वर्षांनी आमसभेचे आयोजन करण्यात आल्याने तरुण युवा मतदारांनी ज्येष्ठ राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी यांना विकास कामांच्या तसेच लाभाच्या योजना याबाबतीत समक्ष जाब विचारण्याची संधी मिळाल्याने तरुणांच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली आहे. तरुणांनी हातात माईक घेत विविध खात्यांचे शासकीय अधिकारी कर्मचारी यांना विकास कामे व लाभांच्या योजनाबाबत जाब विचारता अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटलाय. आमदार पवार यांना विकास कामाबाबत तरुणांनी विचारणा केली. नागरिकांनी आमदार पवार यांच्यावर विकास कामांच्या बाबतीत विश्वास व्यक्त करीत समाधान व्यक्त केलंय. जनता दरबारात प्रत्येक खाते निहाय आढावा घेऊन अधिकारी यांना राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शबरी घरकुल योजना, वीज पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य सेवा, घरकुल योजना, बँकेच्या समस्या, निराधार योजना, कृषी विभाग, वन विभाग, पाणी पुरवठा योजना, जलसंधारण, ठक्कर बाप्पा योजना याबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. सुमारे 5 तास चाललेल्या जनता दरबाराचे सूत्रसंचलन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले, तर आभार गट विकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले. या जनता दरबारात सखाराम भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये, भिकार राठोड, चंद्रकांत वाघेरे, विजय घांगळे, रामदास केंगा, विजय कानडे, वसंत बागुल, इंद्रजित गावित, आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले, हेमराज धूम, कृष्णा चौधरी, पुंडलिक गांगुर्डे, रामदास केंगा, भास्कर जाधव, भरत पवार, राजू पाटील, योगेश ठाकरे, विजय दळवी, विजय देशमुख, भिकार राठोड, सावळीराम पवार सह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकणं म्हणा किंवा एखादं घरकुल असतं तर त्याच्या प्लॉटमध्ये असं नाही म्हणत. आणि हॉटेलवाल्यांचं कंपाऊंड वगैरे अतिक्रमण होतं, त्यांनी कुठल्या शेतकऱ्याचं नाव पाईप लक्ष करायचं पाईपलाईन. हे जे आता निकाल लागला कोर्टाचा ते ताब्यात घेण्यासाठी आपल्याकडे दिलाय का? ते काय झालं होतं त्या टायमाला जे संबंधित अधिकारी होते ना त्यांनी ते पोलीस पाटलाच्या ताब्यात दिली होती. नाही, ते ताब्यात दिली, पण कोर्टाचा निर्णय हा वन खात्याने ताब्यात घ्यावा. नाही, त्याच्यात काय निर्णय लागलाय की आरोपीचं हे केलं नाही आणि जी प्रॉपर्टी ती पोलीस पाटलाच्या ताब्यात होती ती आता आम्हाला ताब्यात घ्यायला सांगितली. नाही, पण ते निकाल असा लावला पाहिजे होता की ती फॉरेस्टच होतं ना ते एरिया, तर ती जी प्रॉपर्टी आहे ती बेकायदेशीर उभी केलेली ती डिस्ट्रॉय करायला पाहिजे. तुमची प्रॉपर्टी जोपर्यंत आहे तो अपील करतच राहणार. ती आम्ही आता ताब्यात घेऊन मग तिचं प्रोसिजर करू ना सर. काय पहिले ताब्यात तर घ्यावं लागेल आम्हाला. कोर्टाचा आदेश पाहिजे की ती डिस्ट्रॉय तो काय आलं परत सेशन कोर्टात गेलेलं तुम्ही मागणी करायला पाहिजे ती वन खाते. त्याच्यामुळे आम्ही वकील लावले आमचं प्रायव्हेट, त्याच्यानुसार ते प्रोसिजर करून पोलीस खात्याच्या मार्फत. दुसरं ते स्वामीनारायणचं मंदिर, आता ते मंदिर म्हणून कोणी हात लावत नाही त्याला. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.